नमस्कार मंडळी, सनातन सार या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 7वा, तो म्हणजे भद्रायुची कथा व शिवयोगीचा उपदेश. हे विश्वनाथा, तुझ्या लीला अगाध आहे. 6व्या अध्यायामध्ये तू सीमंतिनीचे आख्यान सांगितलेस. तूच श्रीधर स्वामींना निमित्त केलेस आणि त्यांच्या वाणीतून तूच आपले गुणवर्धन केलेस. व्यासरूपाने तू अवतीर्ण झालास आणि स्वतःला मूर्त रूप दिलेस. आपल्या भक्तांच्या पाप नाहीशा करणाऱ्या अनेक कथा तूच सांगितल्यास. आता आणखी एक कथेचे श्रवण करावे. आता पुरातन कालाची कथा सांगत आहे. विदर्भ देशामध्ये वेदमित्र नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अतिशय विद्वान होता. त्याने अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्याला एक मित्र लाभला होता. त्याचे नाव सारस्वत होते. त्यानेही अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्याची श्रेष्ठ बुद्धी होती. दोघांची खूप मैत्री होती. दोघांनाही एक एक मुलगा होता. वेदमित्राच्या मुलाचे नाव होते सुमेधा आणि सारस्वताच्या मुलाचे नाव होते सोमवंत. वेदमित्र आणि सारस्वत हे जसे परममित्र होते, त्याचप्रमाणे त्यांचे मुलंही परममित्र होती. ते एकत्र बसून अभ्यास करत होते, खेळ खेळत होते. बघता बघता 16 वर्षे निघून गेली. सुमेधा आणि सोमवंत यांची विद्या पूर्ण झाली. दोघांनी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला. अनेक ग्रंथ त्यांचे तोंडपाठ झाले. संहिता, पदक्रम, आरण्यक, ब्राह्मण, छंद, निघंटू, ज्योतिषकल्प, व्याकरण वगैरे सर्व विषयात दोघांनीही चांगलेच प्रभुत्व मिळवले होते. त्यांच्या विद्येचा पाया पक्का झाला होता. शास्त्रशुद्ध सिद्धांतांची माहिती झाल्यामुळे त्यांना आता कोणताही विषय अवघड वाटत नव्हता. एके दिवशी वेदमित्र आणि सारस्वत आपापसात बोलत बसले होते. त्यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीचा विचार केला. मुलांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे असे ठरवले. त्यांनी मुलांना बोलावून घेतले आणि सांगितले, मुलांनो, तुम्ही एकाग्रतेने अभ्यास केला, अनेक विद्या प्राप्त केल्या. आता राजाला प्रत्यक्ष भेटा. आपण प्राप्त केलेले ज्ञान राजासमोर प्रकट करा. राजाची कृपा प्राप्त करून घ्या. विद्येच्या आधारावरती तुम्ही भरपूर संपत्ती मिळवा. एखादी उत्तम वधू पाहून तुमचा विवाह संपन्न करू. सुमेधा आणि सोमवंत यांनी आपल्या आईवडिलांची आज्ञा मान्य केली आणि ते दोघेही राजास जाऊन भेटले. आपण प्राप्त केलेल्या विद्येचे त्यांनी राजासमोर प्रदर्शन केले. नम्र भावनेने त्यांनी पाठ असलेले सिद्धांत म्हणून दाखवले. ती विद्वता आणि विनम्रता राजाला अतिशय आवडली. राजा अतिशय खुश झाला. राजा म्हणाला, मुलांनो, मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ती कथा एकाग्रतेने ऐकली तर मी तुम्हाला भरपूर संपत्ती देईन. ते दोघे म्हणाले, आपण अवश्य ही कथा सांगा. आम्ही ती श्रद्धेने श्रवण करू. राजा आता गोष्ट सांगू लागला. नैषद नगरीला चित्रांगद राजा राज्य करीत होता. त्याची पत्नी सीमंतिनी ही अतिशय सुंदर होती. तसेच ती अतिशय चतुर व शिवभक्त होती. तिची कीर्ती जगात पसरली होती. ती शंकराचे व्रत करते तेव्हा नेहमी एका दाम्पत्याची पूजा करते. त्यासाठी तुमच्यापैकी एकाने स्त्री वेश घ्यावा व नैषद नगरीला दाम्पत्य म्हणून जावे. सीमंतिनी दाम्पत्य म्हणून तुमची मनोभावे पूजा करेल आणि तुम्हाला भरपूर द्रव्य देईल. ते द्रव्य घेऊन तुम्ही पुन्हा माझ्याकडे यावे. मी तुम्हाला हवे तेवढे द्रव्य देईन. ही राजाज्ञा आहे, तेव्हा मोडू नये. कारण आपले माता, पिता, गुरु आणि राजा यांची आज्ञा मोडू नये असे शास्त्रात सांगितले आहे व ते आपणास माहीत आहेसच. राजाचे हे बोलणे ऐकताच ते दोघेही कुमार एकदम म्हणाले, महाराज, आपण आम्हाला अशी निंद्य गोष्ट करायला सांगू नका. कारण एखाद्या पुरुषाने स्त्रीचा वेश धारण केला आहे असे लक्षात येताच सचैल स्नान करावे असे शास्त्रात सांगितले आहे. हे दृश्य पाहणाऱ्याचा ताबडतोब अदपात होतो. शिवाय जो पुरुष स्त्रीचा वेश घेतो तो जन्मोजन्मी स्त्री म्हणूनच जन्माला येतो. तरी असले हे निंद कर्म करायला आम्हाला लावू नका. निंद्य कर्म करून मिळलेले धन आम्हास नको. आम्ही सत्कृत्याने व सन्मार्गाने हवे तेवढे धन प्राप्त करू शकतो, हे आम्ही विश्वासाने सांगतो. आम्हास आमची विद्येची कामधेनू आहे, ती सोडून आम्ही असे निंद्य कर्म कदापि करणार नाही. विद्या ही देवता आहे, ती माता पित्यापेक्षाही अतिशय श्रेष्ठ आहे. आपण कोणत्याही संकटात असता विद्याच आपल्याला सोडवते. प्रवासातही उपयोगी पडते. विद्येशिवाय मानव म्हणजे पशुच नव्हे, कोरडा पाषाणच आहे. तो जिवंत नसून मेलेला आहे. त्याने या पृथ्वीवर जन्म घेऊन आईला उगाचच त्रास दिला. त्याचे तोंडही कधी पाहू नये असे आपल्या शास्त्रात देखील सांगितले आहे. अशा प्रकारे सुमेधा आणि सोमवंताने राजाला अनेक प्रकारे समजावून सांगितले, परंतु राजाज्ञा व राजहट्ट यामुळे काहीही उपाय चालेना. आता राजाने अतिशय सुंदर नवीन वस्त्रे व आभूषणे सारस्वत पुत्र म्हणजे सोमकांताला दिले. त्याने ते परिधान केले, स्त्रीवेश केला. राजाज्ञेनुसार हे दाम्पत्य सोमवारी संध्याकाळी सीमंतिनीच्या शंकराच्या व्रताच्या पूजेच्या वेळी नैषद नगरीत आले. सीमंतिनी ही रंभा उर्वशीपेक्षा सुंदर, सर्व स्त्रियांमध्ये श्रेष्ठ अशी कीर्तिमान स्त्री होती. रेणुका, जानकी किंवा कृष्णाची भगिनी द्रौपदीसारखी ती सुद्धा अतिशय महान पतिव्रता होती. हे दाम्पत्य त्यांच्या समोर आले तेव्हा तिने ओळखले की हे दोघेही पुरुष आहेत. तिने भोलेनाथाची व्यवस्थित पूजा केली व शंकर पार्वतीचा हा अवतार आहे असे समजून तिने त्या दोघांची पूजा केली. तिने त्यांना पंचपक्वानाचे भोजन दिले, वस्त्रे अलंकार देऊन त्यांना निरोप दिला. दोघे रस्त्यावरून चालले होते तेव्हा त्याची गंमत करण्यासाठी सोमवंत म्हणाला, चल, आता आपल्याला एकांत मिळाला आहे. आपल्या मित्राची वाईट भावना पाहून सुमेधाने त्यास सांगितले, आज तू सर्व स्त्रीरूप नखरा बाजूला टाकून दे व पुन्हा मूळ रूपात ये. आपण दोघेही ब्रह्मचारी आहोत. आपण असे एकमेकांबद्दल बोलणे बरोबर नाही. सोमवंत बेशुद्ध पडला होता.
सुमेधाने त्याला पाणी शिंपडून उठवले व आता पुढे चलूया असे सांगितले. तो म्हणाला, मी स्त्रीचे रूप घेऊन खरोखरच स्त्रीरूप झालो आहे. आता तू माझी मनोकामना पूर्ण कर. सोमवंताची ही इच्छा त्याने झिडकारली व पुढे चालू लागला. जो आपल्या मोहावर संयम ठेवतो तो मनुष्य नव्हे तर साक्षात शंभू महादेवच आहे. त्याच्या पवित्र चरणांजवळ सर्व तीर्थाचा वास असतो. अशा माणसाला सर्वजण वंदन करतात. सुमेधा एक गुणवंत पुरुष होता. तो सोमवंताला म्हणाला की प्रथम आपण आपल्या गावी जाऊ व शांत डोक्याने झालेल्या सर्व गोष्टींचा विचार करू. सुमेधाने आपल्या वडिलांना सर्व सांगितले. सोमवंताच्या वडिलांना हे सर्व कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना खूप वाईट वाटले. आपला एकुलता एक मुलगा स्त्री झाला हे त्यांना सहन झाले नाही. ते मोठ्या मोठ्याने रडत राजाकडे गेले व म्हणाले, हे अन्नदाता, तू काय केलेस? माझ्या पुत्रास स्त्रीचे रूप घेण्यास सांगितले व तो खरोखरच स्त्री झाला. यावर राजा म्हणाला, मला क्षमा करा. ही शिवपार्वतीची कृपा आहे. त्यामुळेच तुमचा सुपुत्र स्त्री झाला. माझा काहीही दोष नाही. राजाने देवीची आराधना सुरू केली. देवी प्रसन्न झाली. राजाने देवीस सोमवंत ब्राह्मणाचे स्त्री रूप बदलून पुरुष रूपात आणून देण्यास सांगितले. यावर देवी म्हणाली की हे वत्स, मी काहीही करू शकत नाही. तिने आपल्या भक्तीने आपल्यात बदल करून घेतला आहे. आता खुद्द शंकरांना सुद्धा त्याला पुरुषत्व देता येणार नाही. आता तू सोमकांतरूपी स्त्रीचे सुमेधाबरोबर लग्न लावून दे. दुसरा काहीही पर्याय नाही. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. व्यासमुनींनी त्यानंतर दुसरी कथा सांगण्यास सुरुवात केली. अवंती नगरात फार वर्षापूर्वी एक वेदशास्त्र संपन्न सात्विक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते मदन. पण त्याच्या या सर्व गुणांमध्ये एक वाईट गुण होता. तो म्हणजे तो अतिशय कामुक होता. त्याच नगरात एक सुंदर वेश्या राहत होती. तिचे नाव होते पिंगला. तिचे ते अनुपम सौंदर्य पाहणाऱ्या प्रत्येक पुरुषाला वाटे की ही आपली पत्नी असती तर फार बरे झाले असते. तो सात्विक ब्राह्मण त्या बाईच्या नादी लागला होता. 24 तास तो ब्राह्मण पिंगलेच्या दारात मद्य पिऊन पडलेला असे. त्याने आपले जन्मदात्या मातापित्यास घरातून हकलून दिले होते. तो ब्राह्मण सारखा पिंगलेच्या बाहुपाशात पडलेला असे. एके दिवशी या सर्व सत्य शिवसुंदर जगाचा उद्धार करण्यासाठी एक अत्यंत तेजस्वी ऋषभ नावाचे ऋषी पिंगलेच्या घरी आले. त्यांचे ते तेजस्वी रूप पाहून पिंगला व मदन ब्राह्मणांनी धावत जाऊन ऋषींचे चरणकमल धरले. त्यांची व्यवस्थित पाद्यपूजा केली, भोजन दिले व झोपण्यास व्यवस्थित मऊ गाद्यांची व्यवस्था केली. ते ऋषी झोपल्यानंतर त्यांचे चरणकमलांजवळ दोघेही बसले. आता मदन व पिंगला यांचे पाय चेपू लागले. त्यामुळे त्यांचे थोड्या प्रमाणात पुण्य वाढले. आपल्याला गणेश पिता, पार्वतीपती, महादेव साक्षात ऋषींच्या स्वरूपात दर्शन द्यायला आले. याबद्दल त्यांना मनातून अतिशय समाधान वाटत होते. अशा पद्धतीने काही वर्षांनी तो ब्राह्मण व त्याची मनमोहिनी वेश्या मरण पावली. त्या दोघांच्या हातून अनेक पापे झाली होती. पण ऋषभ नावाच्या ऋषींच्या सेवेचे पुण्य त्यांना मिळाले होते. या पुण्याच्या जोरावर त्या दोघांनाही पुन्हा मर्त्य लोकात जन्म मिळाला. या दोघांना कोणाच्या पोटी मनुष्य जन्म मिळाला ते आता आपण पाहू. मदन ब्राह्मणाने वज्रबाहू व सुमती या राजाराणीच्या पोटी जन्म घेतला, तर पिंगलेने सिमंतिनीच्या पोटी जन्म घेतला. सिमंतिनी ही मोठी शिवभक्त होती. मदन ब्राह्मण राणी सुमतीच्या गर्भात होता. तेव्हा ती गर्भवती असल्याने इतर राण्या तिचा द्वेष करत होत्या. सुमतीला सारख्या छळत होत्या, कारण ती पट्ट राणी होती. या सर्व राणींनी सुमतीस ठार मारण्याचे ठरवले. त्यांनी सर्व संधी पाहून तिच्या जेवणात जहाल विष मिळवले. हे जेवण जेवल्याने सुमती व लहान बाळाच्या अंगावर मोठे मोठे फोड आले. त्यातून रक्त वाहत असे. या फोडाच्या त्या दोघांना अतिशय वेदना होत होत्या. लहान मुलाला या वेदना सहन होत नव्हत्या. तो सारखा रडत असे. राजाला आपल्या मुलाचे दुःख पाहावे ना. त्याने त्या सर्व वैद्यांना बोलावले, पण कोणत्याच वैद्याच्या औषधाचा काही परिणाम झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून सुमती राणीने उमानाथास प्रार्थना करण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, हे पार्वतीनाथ, मी तुम्हाला शरण आले आहे. तुमच्या गुणांचे काय वर्णन करावे. बुद्धिमान अशा गणेशाचे तुम्ही पिताश्री आहात. या सर्व विश्वाचे तुम्ही चालक आहात. तुम्हाला कोणतीही गोष्ट असाध्य नाही. मला व माझ्या छोट्या मुलाला या तीव्र वेदनांपासून मुक्त करा. विषामुळे आलेले फोड आम्हाला सहन होत नाही. तुमच्या कृपा आशीर्वादामुळे हे फोड नाहीसे होऊ देत. राजाने या दोघांचा त्रास नको म्हणून त्यांना दूर अरण्यात सोडून दिले. जंगलातल्या हिंस्र प्राण्यांपासून पशुपक्षी त्या तान्ह्या बाळाचे संरक्षण करीत असत. रानातून एक वाणी चालला होता. त्याला ते मायलेक दिसले. याबद्दल त्याने ताबडतोब पद्माकर राजास सांगितले. त्यांनी ताबडतोब मोठ्या आदराने सुमती राणीस व तिच्या बाळास आपल्या महालात आणले. सुमती राणीने आपली सर्व हकीकत सांगितली. पद्माकर राजाने आपल्या महालाच्या शेजारी त्यांची राहण्याची चोख व्यवस्था केली. छोट्या राजपुत्राचा जीव त्या फोडांवर कासावीस झाला होता. अखेर यमाने त्या छोट्या राजपुत्रावर झडप घातली. सुमती राणीस शोक आवरेना. माझा सोन्यासारखा मुलगा मेला असे ती सर्वांना सांगू लागली. माझ्या मुलाला कोणीतरी पुन्हा आणून द्या असे ती म्हणत असे. तिला वेड लागले होते. आजूबाजूचे लोक जमले होते. बायका तिची समजून काढत होत्या. तेव्हा तेथे एक शिवयोगी आला. हातात त्रिशूल, कमंडलू आणि तेजस्वी चेहरा असा त्याचा पेहराव होता. सुमती राणीने त्या शिवयोग्यास आपल्या मुलास पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. तो शिवयोगी म्हणाला, तुझा मुलगा मृत्यू पावल्याने तुला दुःख होणे साहजिक आहे, पण मला एक सांग, तुझे पूर्वजन्माचे पती, वडील, पुत्र कुठे आहेत? तुझा व त्याचा जेवढा संबंध होता तेवढा आता संपला.
तुझ्या मुलाचा आत्मा हे शरीर सोडून गेला. फाटलेली वस्त्रे जशी मनुष्य फेकून देतो तसा आत्मा हे जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. मनुष्य या पृथ्वी तलावर 5-50 वर्षे येतो व पुन्हा मरतो. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा मरणे हे मनुष्याचे जीवनाचे चक्र आहे. मनुष्याचा जन्म सहजासहजी मिळत नाही. त्याला 84 लक्ष योनींचा प्रवास पार करावा लागतो. मनुष्य जन्मात भोलेनाथाची परमभक्ती करून आपले जीवन यथार्थ करावे. मनुष्य जन्म हा विरळ आहे. मनुष्य जन्मात महादेवाची वा इतर देवाची भक्ती करावी व आपले कल्याण करून घ्यावे. तो शिवयोगी सुमती राणीस म्हणाला, हे माते, तू ज्या मुलाबद्दल रडतेस तो जन्मापूर्वी कोठे होता व मृत्यूनंतरचा त्याचा प्रवास याची तुला काही कल्पना आहे का? या मुलावरच्या मोहातून तू रडत आहेस. मनुष्य कधी चांगल्या कुळात तर कधी खालच्या कुळात जन्म घेतो. मनुष्याचा आत्मा हाच खरा आहे. मनुष्याचा जन्म नाशवंत आहे, क्षणभंगूर आहे, तर अल्पावधीतच देवाची प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. तू त्या मुलाच्या शरीरावर प्रेम केलेस. मानवाचे शरीर हे सर्व रोगांचे भांडारच आहे. या मनुष्यरूपी शरीरात अनेक हाडे, मांस, रक्तवाहिन्या, मल, मूत्र आहे. मानवाचे शरीर हे मातेचा विटाळ व पित्याच्या वीर्यापासून बनलेले असते. मातेच्या पोटात 9 महिने राहून मनुष्याचा जीव कंटाळलेला असतो. कधी एकदा पृथ्वी पाहण्यास मिळते असे त्याला झालेले असते. हा सर्व देवाने केलेला खेळ आहे. तेव्हा तू आता भोलेनाथांच्या चरणी लीन हो. मानवाच्या शरीराबद्दल मी तुला काय सांगू? मनुष्याचा मृत्यू केव्हा होईल काहीही सांगता येणार नाही. काळ हा मनुष्याच्या जन्मापासूनच पाठीमागे लागलेला असतो. या काळाच्या पोटात कितीतरी माणसे नाहीशी झाली याची गणनाच नाही. मृत्यूनंतर मानवाचे शरीर आपतेष्ट जाळून टाकतात किंवा पुरतात. 14व्या दिवशी तोंड गोड करतात व आपल्या कामाला लागतात. हे जग कोणापासून अडून बसत नाही. सीतापती राम व यशोदेचा लाडका श्रीकृष्ण या पृथ्वीवर आले व त्यांनी अवतार संपवले, तरी जगावर काहीही परिणाम झाला नाही. जगाने पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. मनुष्याच्या शरीरात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ठासून भरलेले असतात. तेव्हा कोणता गुण उफाळून येईल हे काहीही सांगता येत नाही. मनुष्याचा जन्म लहानपणी खेळण्या बागडण्यात, तारुण्यपण विषयात, तर वार्धक्य आजारात केव्हा संपून जाते काय कळत नाही. मनुष्याने आपल्या जीवनात निदान क्षणभर तरी देवाचे नाव घ्यावे. देवदेवतांच्या तीर्थक्षेत्री जाऊन यावे. मनुष्याने आपल्या जीवनात पुण्याचा एवढा साठा करावा की त्या पुण्याच्या जोरावर मनुष्यास मृत्यूनंतर मुक्ती मिळेल. मनुष्याने आपल्या 6 षडरिपूंवर काबू मिळवावा. या पृथ्वीवर अनेक स्त्री पुरुष जन्मास येतात. तारुण्यात एकमेकांच्या मोहपाशात गुंतात, मुलांची निर्मिती करतात व जगातून निघून जातात. ते क्षणभर सुद्धा महादेवाचे स्मरण करत नाही. प्रपंच हा सर्व मायेचा खेळ आहे. या मायेच्या 2 बाजू असतात, एक जीव तर दुसरा शिव. शिव हा नेहमी सावध असतो. जीव हा मोहपाशात अडकलेला असतो. तो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरत असतो. जो मनुष्य महादेवाला मनोभावे शरण जातो तोच फक्त विषयाच्या बलदंड बाहुपाशातून सुटू शकेल. शिवयोग्याच्या तोंडून हे सर्व आख्यान ऐकल्यानंतर सुमती राणीने त्याला साष्टांग नमस्कार केला. ती म्हणाली, आपण दुसरे कोणीही नसून देवादिदेव महादेवच आहात. तुम्हाला कोटी कोटी प्रमाण. आपण आता मूळ रूपात दर्शन द्यावे अशी तिने त्या शिवयोग्यास विनंती केली. शंकर मूळ रूपात आले. त्यांनी तिच्या लाडक्या पुत्रास जिवंत केले व सुमतीच्या अंगावरचे सर्व घाणेरडे फोड नाहीसे केले व तिला म्हणाले, हे वत्से, तू व तुझा मुलगा उरलेले आयुष्य माझ्या चरणी अर्पण कर. पद्माकर राजा हर्षित झाला. आपल्या सुनई पुत्रापेक्षा सुमतीपुत्र भद्रायूवर त्याचे जादा प्रेम होते. तो नित्याने त्याचे कोड कौतुक करीत असे. राजा पद्माकरने आपला पुत्र सुनय व सुमतीपुत्र भद्रायू यांचा व्रतबंध केला. दोघांना सारख्या प्रकारचे अलंकार घातले, उत्तम पोशाख घातले, एकाच गुरुकडून सारखे शिक्षण दिले. भद्रायू आपल्या आईची सेवा करत होता. एके दिवशी अचानक पूर्वीचा शिवयोगी सुमतीच्या घरी आला. त्याचे स्वागत करण्यासाठी सुमती आणि भद्रायू धावत पळत बाहेर आले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्यांनी परमश्रद्धेने षोडशोपचाराने शिवयोगीची पूजा केली. त्यांना प्रदक्षिणा घातली. सुमती म्हणाली, हे महाराज, पुत्रवती म्हणून मी या जगात मानाने वावरत आहे. यानंतर शिवयोग्याने भद्रायूला नीतिशास्त्राचे शिक्षण दिले आणि सांगितले की आपल्या श्रुती स्मृती पुराणांमध्ये जसे वर्णन केले आहे त्याप्रमाणे तू सदैव नीतीने राहा. माताश्री, पिताश्री व गुरुवर परमश्रद्धा ठेवून गाय, ब्राह्मण, प्रजा यांचे मुलाप्रमाणे अत्यंत आदराने पालन कर. सर्व प्राणी मात्रांमध्ये शंकरांचे तेज भरले आहे याची तू सदैव जाणीव ठेव. स्वधर्माचे आचरण कर. वर्णाश्रमाचे उत्तम तऱ्हेने पालन कर. कोणतीही गोष्ट पूर्ण विचारांती कर. शब्द हे शस्त्र आहे, ते कोणाला लागणार नाहीत अशा पद्धतीने त्यांचा वापर कर. आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे सूक्ष्म विचाराने तू जाणून घे. आपल्याला किती धन प्राप्त होते आणि किती खर्च होतो याचा योग्य प्रकारे जमा खर्च ठेवून तू व्यवहाराने वागत जा. आपले सेवक कसे आहे याचा विचार कर. आपल्या घरी जे अतिथी येतील, देव, मित्र, स्वामी येतील त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार कर. अग्निहोत्र, शेतकरी, गोपालन यांच्याकडे बारकाईने लक्ष दे. धनविद्येचा आदराने सांभाळ कर. लहान मुले, पत्नी, शत्रू, सेवक, रोग, कौटुंबिक गोष्टी या सर्वांवर नीट लक्ष ठेव. अन्यथा फार मोठी हानी होईल याची जाणीव ठेव.
जगातील ज्ञानी लोक सदैव ज्या मार्गाने वाटचाल करीत असतात त्या मार्गाने तू वाटचाल कर. आपल्या आईवडिलांची कधीही निंदा करू नकोस. तसेच योगी पुरुषांचा आदर सत्कार कर. वैश्वदेव करण्याच्या वेळी एखादा अतिथी दारामध्ये आला तर त्याला अन्नदान कर. अन्न व वस्त्राचे सदैव दान करीत राहा. दुसऱ्याला काही त्रास होणार नाही अशा तऱ्हेने आचरण कर. कोणाशी वादविवाद करणे सोडून दे. श्री शंकरांचे सदैव स्मरण कर. आपण केलेल्या वमनाकडे माणूस जसं तोंड फिरवतो तसे दुसऱ्याचे धन व दुसऱ्याच्या स्त्रीकडे पाहून तुझ्या मनाला वाटू दे. नेहमी एकाग्रतेने देवाची शास्त्रशुद्ध पूजा करत जा. शास्त्र पुराणांचे श्रवण करत जा. जप जाप्य होम हवन करत जा. ब्राह्मणांची सेवा करत जा. तू सर्व प्रकारचा आळस घालवून टाक. नित्यनेमाने शिवगुणांचे श्रवण मनन चिंतन करत जा. आपल्या पत्नीवरती खूप प्रेम करत जा. पत्नीसह विषय सुखाचा उपभोग घे, परंतु परस्त्रीचा विचार मनात सुद्धा आणू नको. शत्रूला अवश्य शिक्षा कर, परंतु साधू संतांच्या ठिकाणी नम्रपणाचा भाव ठेव. कोणाचाही मत्सर करू नकोस. दुर्जनांना आपली शक्ती दाखव. आपल्या सामर्थ्याची त्यांना ओळख करून दे, परंतु सज्जनांना नेहमी नमस्कार कर. तुझी वाचा नेहमी शिवाच्या पवित्र नामामध्ये रंगू दे. पवित्र दानाने तुझ्या दोन्ही हातांचे सार्थक होऊ दे. तीर्थयात्रेने दोन्ही पायांचे सार्थक होऊ दे. रोज शांत बसून शिवाचे ध्यान करीत जा. संतांना प्रेमाने आलिंगन देत जा. पुराणे ऐकून तुझे दोन्ही कान तृप्त होऊ देत. शिवाच्या मंगल रूपाचे दर्शन घेऊन तुझ्या दोन्ही नेत्रांचे सार्थक होऊ दे. शिवनिर्माल्याचा तू वास घेत जा. अशा प्रकारे सर्व इंद्रिये नित्य शिवभजनामध्ये रंगून जाऊ देत. तू राज्यामध्ये फिरत जा. कोणी दीन अज्ञानी अनाथ असेल त्याच्यावर सदैव कृपा कर. सदैव नेहमी सहकार्य. संतांची नेहमी संगती ठेव. जो देवधर्माला मानत नाही त्याची उपेक्षा कर. दररोज नियमित आहार घेत जा. नियमितपणे निद्रा घेत जा. शिकार करताना नीतिनियमाचे पालन करत जा. सदैव विद्या मित्र पुण्यस्मृती धैर्य दान उत्साह यांचे संवर्धन करत जा. आपली संपत्ती कोणाला सांगू नकोस. आपल्या घरातील कलह कोणाला सांगू नये. आपला अपमान स्वतःच्या मनात ठेवावा. दुष्ट नास्तिक अतिशय धूर्त चोर लोकांना दरबारामध्ये कधी ठेवत जाऊ नकोस. धर्माविरुद्ध आचरण करणाऱ्या लोकांचे तोंडसुद्धा पाहू नकोस. आपली पत्नी पैसा आणि मुलगा यांच्यामध्ये अतिशय आसक्तीने गुंतू नकोस. संसार करूनही संसारातून अलिप्त राहा. आपल्या नातेवाईकांबद्दल प्रेम ठेवत जा. कोणत्याही विषयाची सदैव आसक्ती ठेवू नकोस. अंगावर सदैव रुद्राक्ष धारण करत जा. रुद्राक्षाच्या माळा डोक्यावर गळ्यावर दंडात सर्वत्र बांधत जा. कोणत्याही परिस्थितीत शिवाजी आराधना बंद करू नये. आपल्या संपूर्ण अंगाला भस्म लावत जा, म्हणजे रणांगणामध्ये शत्रूची भीती राहणार नाही. मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी मृत्युंजय मंत्र म्हणत जा. सोमवार व्रत शिवरात्र व्रत प्रदोष व्रत यांचे नेहमी आचरण करीत जा. शंकरांचे विष्णूचे जेथे कीर्तन चालू असेल तेथे जाऊन प्रेम भक्तीने श्रवण करत जा. ग्रहणाच्या काळामध्ये भोजन करू नकोस. व्यतिपात संक्रमण महापर्व कुयोग श्राद्ध दिवस अशा वेळी वैयक्तिक सुखाची अपेक्षा करू नकोस. अपात्र दान दिले तर दारिद्र्य वाढते. खोल डोहात ओढी टाकू नकोस. श्रेष्ठ पुरुषांबरोबर वैर घालवू नकोस. बलवानाबरोबर स्पर्धा करू नकोस. सुवर्णाच्या अंगठ्यांनी हाताची शोभा वाढत नाही तर ती दानाने वाढते. वेगवेगळ्या प्रकारची कुंडले धारण करून कानांची शोभा वाढत नाही, परंतु शिवनामाचे श्रवण करून कानांची शोभा वाढते. ज्याचे बोलणे अतिशय गोड आहे, ज्याची पत्नी दिसायला सुरेख व पतिव्रता आहे, तो अतिशय श्रीमंत आहे. कोणतीही विपत्ती आली तरी धैर्य सोडू नये. युद्धामध्ये पराक्रम करावा. जेथे शिवलिंगाची पूजा होत नसेल तेथे जाऊन पूजा करावी. ब्राह्मणांचा कधी द्वेष करू नये. संतांचा सहवास कधी सोडू नये. कोणावर उगाच रागवू नये. दुसऱ्यावर ओरडू नये. सदैव चांगली कर्म करीत राहणारा तो शंकराचा खरा भक्त असतो. हे पक्के लक्षात ठेव. पृथ्वीवर चमचम चमकणारी अनेक रत्ने आहेत, पण ती रत्ने खोटी आहेत. या पृथ्वीवर 4च खरी रत्ने आहे. आपण खातो ते अन्न, पितो ते पाणी, बोलत असलेली वाणी आणि औदार्य. कोणाचेही कधी उणे काढू नये आणि मर्मावर बोट ठेवू नये. श्रेष्ठ मंडळींचे नेहमी आशीर्वाद घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत स्वधर्म सोडू नये. पूर्वीचा शत्रू मित्र जरी झाला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. पोटच्या मुलाप्रमाणे प्रजेचे पालन करावे. गुरु व देव एकच आहे याची जाणीव ठेवावी. संपत्ती आणि विद्येचा गर्व कधीही ठेवू नये. माणसाची खरी शोभा म्हणजे त्याचे स्वरूप. स्वरूपाचा खरा अलंकार म्हणजे त्याचे सद्गुण. गुणांचे अलंकार म्हणजे ज्ञान. ज्ञानाचे भूषण म्हणजे केलेली क्षमा आणि शांती. हे कायमचे लक्षात ठेव. कुल शील विद्या संपत्ती राज्य तप आणि तारुण्य या गोष्टीचा कधीही अहंकार बाळगू नये. शिवयोग्याने अशा प्रकारे भद्रायूला उपदेशाचे अमृतपान करविले. जो कोणी शिवयोग्याने केलेल्या उपदेशाप्रमाणे वागेल त्याला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होईल. या अध्यायामध्ये प्रत्यक्ष शिवशंकरांचे वास्तव्य आहे. या अध्यायाचे पारायण करणे म्हणजे शंकरांना प्रदक्षिणा घालण्यासारखे आहे. जो नित्यनियमाने याचे पारायण करेल तो जीवनामध्ये यशस्वी होईल. ही कथा म्हणजे हिमालय पर्वत आहे. भक्ती ही त्याची कन्या महाशक्ती पार्वती आहे. या पार्वतीचे पाणी ग्रहण करून शंकरांनी तेथे वास्तव्य केले आहे. पुढील कथेत शिवयोगी भद्रायूवर कृपेचा वर्षाव करतील. ती कथा आपण ऐकूया. मंडळी हो, 7वा अध्याय येथेच समाप्त होतो. आपण उद्या भेटूया 8व्या अध्यायात, तो म्हणजे भद्रायूची लग्नकथा व सत्व परीक्षा. मंडळी हो,
आपणास आपल्या चॅनलवर अपलोड होणारे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून आपले प्रतिसाद नक्की कळवा. तसेच ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.